देवाचं नामचिंतन केल्याचा फायदा काय होतो? महाराष्ट्रामध्ये मुंबई सारखं शहर आहे आणि त्या मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले, ज्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा माणूस म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. ज्या ज्या लोकांना हृदयरोग होत होता ती माणसं नीतू मांडकेकडे मुंबईला जायचे आणि बरे होऊन घरी माघारी यायचे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक मुंबईला जायला लागले हृदयरोगी. अहो, महाराष्ट्रातले नाही, आता देशातले जायला लागले. देशातले नाही तर संपूर्ण जगातले लोक, अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा वेगवेगळ्या देशातून लोक मुंबईला यायला लागली. ज्याला हृदयरोग होता ती माणसं मांडकेकडे यायची, साहेबांकडे येऊन बरे होऊन घरी जायची. हृदयरोगावर एकमेव डॉक्टर आणि एकमेव इलाज करणारा माणूस म्हणजे डॉक्टर नीतू मांडके होता. पण नीतू मांडके साहेबांच्या जीवनामध्ये नीतू मांडके साहेबांचा एक दुर्गुण होता. नीतू मांडके साहेबांना कर्मावर विश्वास होता, पण देव त्यांना मान्य नव्हता. एक दिवशी दिल्ली सरकारनं असं ठरवलं की मांडके साहेबाचं काम चांगले. महाराष्ट्रातल्या मुंबई शहरामध्ये एक हृदयरोग तज्ञ माणूस त्या ठिकाणं नीतू मांडके साहेब आहेत. कार्य अत्यंत सुंदर आहे, महान आहे. या भारत देशाची मान त्यांच्यामुळे उंचावलेली आहे. एक काम करा, त्यांना सत्कार द्या, त्यांचा सत्कार करा, त्यांना बोलवा म्हणून दिल्लीला बोलवण्यात आलं. दिल्ली सरकारने एक पत्र काढलं. त्या पत्रामध्ये लिहिलं, मांडके साहेब आपलं कार्य फार महान आहे. आपल्या कार्य पाहून दिल्ली सरकारला आपला अभिमान आहे, म्हणून दिल्ली सरकारनं तुमचं सत्कार करायचं आयोजन केलेलं आहे. बरोबर सकाळी 10:30 वाजता या आणि सत्काराचा मानकरी व्हा. मांडके साहेबांना पत्र वाचलं, डोळ्यातलं पाणी गालावर आलं. अरे, एवढ्या दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती माझ्या देशानं माझी दखल घेतली म्हणून मांडके साहेबाला आनंद झाला. उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीला सत्कार आहे म्हणून आज रात्री 9 वाजता मांडके साहेब विमानामध्ये मुंबईवरून बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडालं. परंतु जसा मांडके साहेबांना देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये कुठलातरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं, उतरवण्यात आलं. जिथं विमान उतरवलं होतं तिथं घडीमध्ये पाहिलं रात्रीचे 2 वाजलेले आहेत. चौकशी केंद्राकडे गेले, इथून पुढे दिल्लीला जायला विमान किती वेळाने, तपासाअंती कळालं की इथून पुढे दिल्लीला जायला विमान 10 तासाने. रात्रीचे 2 वाजले. मला उद्या सकाळी 10:30 पर्यंत दिल्लीला पोहोचायचं आहे. विमानाची सोय नाही, नेमकं करायचं काय? पण बुद्धिवान माणूस होता. त्या बुद्धिवान नीतू मांडके साहेबांनी एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेऊ लागली. परंतु हा सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला, दुधोशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती. परंतु पुढे नेमका एक अरुंद पूल आला. त्या पुलावरून मांडके साहेबांचा रस्ता चुकला. 10 किलोमीटर 20 किलोमीटर